मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महायुतीचा जो वचननामा आहे त्याची 10 कलम, ये तो केवल ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। ट्रेलरची घोषणा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि लवकरच पूर्ण वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ। पण ट्रेलर ही इतना मजबूत है तो पिक्चर कैसा होगा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल। आता महायुतीनं जी कामं केलेली आहेत ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न झालाय। त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदय स्वतः साधारण उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे, काय आमचं विजन आहे, काय आम्ही जाहीरनाम्यामध्ये देऊ पाहतोय, ज्याचा उल्लेख आताच देवेंद्रजींनी केलाय आणि त्याबद्दलचं संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन हे एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला त्या ठिकाणी देतील। तुमचा आशीर्वाद हवाय, खूप करायचंय। आता तर मुख्यमंत्री महोदय आपल्या जाहीरनाम्यातली 10 प्रमुख कलम या ठिकाणी सांगणार आहेत। जाहीरनामा लवकरच येणार आहे, तुम्ही चिंता करू नका। या खोटारड्यांना या ठिकाणी ज्यांना बजेट देखील समजत नाही, मी त्यांना सांगतो आम्ही यापूर्वी जाहीर केलेली एक योजना बजेटमध्ये जाहीर केली आहे। पैसा कुठनं येणार हे आम्ही लिहिलेलं आहे, पैसा कसा जाणार हे आम्ही लिहिलंय। आमची एकही योजना बंद होणार नाही। मगाशी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, आमचा महायुतीचा जो जाहीरनामा वचननामा आहे त्यातली 10 कलम ट्रेलर, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं त्यांनी सांगितलंय। आणि म्हणून आपण सविस्तर आपला वचननामा आपण प्रसिद्ध करूच, परंतु मी प्रमुख जी आहेत 10 कलम ती आपल्या समोर, या जनतेच्या समोर या ठिकाणी आपल्याला सांगतोय। खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोधक करतायत, कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, कशी धडकी भरली आहे, त्याच्यावर मी बोलतो। पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे। या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा इकडे बसलेले आहेत, तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे। अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी, आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची 6,000, आपली 6,000, 12,000 जी आहे ती 12,000 सन्मान योजना वर्षाला 15,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला। आणि त्याचबरोबर MSP वर 20% अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय। Moments later. म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा ती कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही, कारण
7,20,000 कोटीचा 7,20 कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो. आम्ही म्हणजे तो सरकार. आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या 1,500 त्यांना 45,000 कोटीची तरतूद करावी लागलेली आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि बाकीचे पण कामं 3.5 लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात 3.5 लाख कोटी.